हाय फ्रेंड्स, तर आज आपण पाहणार आहोत अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर चला पाहूया पुढे. द अर्थ एक्झर्ट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ऑब्जेक्ट्स निअरर टू इट. पृथ्वीचे असते, पृथ्वीच्या भोवती फिरणाऱ्या ऑब्जेक्टला ग्रॅव्हिटेशनल फोर्सने खेचते. अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, अ फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट्स ॲक्सलरेशन. न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशननुसार एखाद्या ऑब्जेक्टला फोर्स अप्लाय केले असता तो जो ऑब्जेक्ट असतो ॲक्सलरेशनमध्ये येतो. दस द ग्रॅव्हिटेशन फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट्स ॲक्सलरेशन. दिस इज कॉल्ड ॲज अ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एखादा जर ऑब्जेक्ट पृथ्वीभोवती जर फिरत असेल तर त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो ऑब्जेक्ट पृथ्वीकडे खेचला जातो आणि त्यामुळे त्याला ॲक्सलरेशन प्राप्त होतो. म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इट इज डिनोटेड ॲज अ जी. जीने डिनोट केलं असतं. ॲक्सलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय की वेक्टर क्वांटिटीला डायरेक्शन असते. ॲक्सलरेशन इज अ वेक्टर क्वांटिटी. ॲक्सलरेशनला वेक्टर क्वांटिटीज का म्हणले आहे आपण पाहूया. As the gravitational force on any object due to the earth is directed toward the center of the earth, the direction of acceleration due to gravity is also directed toward the center of the earth, that is vertically downward. जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे एखाद्या ऑब्जेक्टला जर पृथ्वीकडे खेचत असेल तर त्याची ग्रॅव्हिटेशन ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही अल्सो त्या पृथ्वीच्या डायरेक्शनने असते, ती म्हणजे व्हर्टिकली डाऊनवर्ड. तो म्हणजे नेक्स्ट बीट व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जीची व्हॅल्यू पृथ्वीच्या सरफेसवरती काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. अकॉर्डिंग टू न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटनच्या युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनच्या नियमानुसार आपण हा पाहणार आहोत. फॉर एन ऑब्जेक्ट ऑफ मास यम विच इज सिच्युएटेड ॲट अ डिस्टन्स आर. जो मास यम ऑब्जेक्टचा मास यम आहे तो पृथ्वीच्या सेंटरपासून आर या डिस्टन्सवरती ठेवलेला आहे. तर युनिव्हर्सल लॉच्या नियमानुसार फोर्स इज इक्वल टू जी इंटू मास ऑफ द अर्थ इंटू मास ऑफ द ऑब्जेक्ट डिवायडेड बाय आरचा स्क्वेअर म्हणजे डिस्टन्सचा स्क्वेअर. याला आपण इक्वेशन 1 मानूया. तर तसेच अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, न्यूटनच्या सेकंड लॉ ऑफ मोशननुसार फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. तर या ठिकाणी ॲक्सलरेशन जो आहे तो ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन आहे, तर आपण जी मानूया. तर एफ इज इक्वल टू एम जी. इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 दोन्ही साईडला फोर्सही सेम आहे. तर आता एम जी इज इक्वल टू जी इंटू मास ऑफ द अर्थ इंटू मास ऑफ द प्लॅनेट डिवायडेड बाय डिस्टन्सचा स्क्वेअर. दोन्हीकडे मास यम यम गेट कॅन्सल्ड. तर ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला आपल्याला मिळतो जी इज इक्वल टू कॅपिटल जी इंटू मास ऑफ द अर्थ डिवायडेड बाय आर स्क्वेअर. हे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला आहे. तसेच इफ द ऑब्जेक्ट इज सिच्युएटेड ऑन द सरफेस ऑफ द अर्थ देन आर इज इक्वल टू कॅपिटल आर. जर तोच ऑब्जेक्ट जर पृथ्वीच्या सरफेसवरती जर ठेवला असता त्याचा जो डिस्टन्स आहे तो म्हणजे पृथ्वीची रेडियस होते. दॅट इज डिस्टन्स इज इक्वल टू रेडियस ऑफ द अर्थ. तर न्यूटन ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला इज इक्वल टू जी इंटू कॅपिटल एम म्हणजे पृथ्वीचा मास डिवायडेड बाय रेडियसचा स्क्वेअर. तर आपल्याला जीची व्हॅल्यू माहीत आहे, मास ऑफ द अर्थची व्हॅल्यू माहीत आहे आणि रेडियस ऑफ द अर्थची व्हॅल्यू माहीतच आहे. तर जी इज इक्वल टू 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी. तसेच मास ऑफ द अर्थ इज इक्वल टू 6 इंटू 10 टू द पॉवर 24 kg आणि रेडियस ऑफ द अर्थ इज इक्वल टू 6.4 इंटू 10 टू द पॉवर 6 मीटर. तर तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला माहीतच आहे, कॅपिटल जी इंटू मास ऑफ द अर्थ डिवायडेड बाय रेडियसचा स्क्वेअर. तर सगळ्या व्हॅल्यू इथं पुटअप करूया. तर जी इज इक्वल टू 6.67 इंटू 10 टू द पॉवर -11 इंटू 6 इंटू 10 टू द पॉवर 24 डिवाइड बाय रेडियसचा स्क्वेअर 6.4 इंटू 10 टू द पॉवर 6 होल स्क्वेअर. तर टोटल आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही ॲक्युरेट येते, पण आपण त्याला 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असे मानतो. द
तर अशा प्रकारे द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द सर्फेस ऑफ द अर्थ इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. Note: thus the acceleration depends only on the mass of the earth and radius of the earth, and so the acceleration due to gravity at a given point on the earth is same for all objects. It does not depend on the mass of the object. तर या ठिकाणी असं म्हणलेलं आहे की व्हॅल्यू ऑफ जी इज ओनली डिपेंड ऑन मास ऑफ द अर्थ. ती जी व्हॅल्यू आहे ती फक्त पृथ्वीच्या मासवरती डिपेंड आहे व त्या डिस्टन्सच्या स्क्वेअरवरती डिपेंड आहे. तर नेक्स्ट बिट आहे व्हॅरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. जी कशा प्रकारे व्हॅरी करते हे आपण पाहूया. तर फर्स्ट आहे व्हॅल्यू ऑफ जी चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ती सरफेसवरती कशी अवलंबून असते हे पाहणार आहोत. ती पृथ्वी ही प्रत्येक ठिकाणी एकसारखी नसते. ड्यू टू अर्थ रोटेशन द अर्थ बल्जेस ॲट इक्वेटर अँड इट फ्लॅट्स ॲट पोल्स. जी रोटेशनमुळे ती इक्वेटरच्या ठिकाणी ती बल्जेड असते आणि पोल्सच्या ठिकाणी निमुळते असते. त्यामुळे पोल्सच्या ठिकाणचा रेडियस जो असतो तो कमी असतो आणि इक्वेटरच्या ठिकाणचा जो रेडियस असतो तो जास्त असतो. ज्या ठिकाणी पोल्सच्या ठिकाणी ही ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जास्त असते आणि इक्वेटरच्या ठिकाणी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही कमी असते. ॲट पोल्स इट्स रेडियस इज लेस ॲज कम्पेअर्ड टू इक्वेटर, सो द व्हॅल्यू ऑफ जी ॲट पोल्स इज ग्रेटर दॅन ॲट इक्वेटर. दॅट इज G at poles is equal to 9.832 meter per second square. तर at equator, Earth bulged at equator, so radius of Earth is greater at this position as compared to poles. So value of G is less at equator as compared to poles. इक्वेटरच्या ठिकाणी जी असते ती फुगलेली असते पृथ्वी, त्यामुळे तिथला रेडियसचा इन्क्रीज झालेला असतो. त्यामुळे त्या ठिकाणी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे कमी असते. सो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट इक्वेटर इज इक्वल 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. दॅट इज जी ॲट पोल्स इज ग्रेटर दॅन जी ॲट इक्वेटर. तर व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस विथ हाईट. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हाईटप्रमाणे कसे चेंज होते हे आपण पाहणार आहोत. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या फॉर्म्युलानुसार acceleration due to gravity is inversely proportional to distance square. As distance from the center of the earth is increases, its gravitational acceleration decreases. जसं जसं आपण अर्थपासून वरती जाऊया तसं तसं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे कमी होते. अर्थच्या सरफेसवरचं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. जसं जसं आपण वरती जाऊया तसं तसं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे कमी होते. हा जो टेबल आहे तो असा शो करतो की चेंज ऑफ जी विथ हाईट अबाव द अर्थ सरफेस, म्हणजे जीची व्हॅल्यू अर्थ सरफेसच्या वरती कशा प्रकारे चेंज झालेली आहे हे या टेबलमध्ये दाखवून दिलेलं आहे. व्हॅल्यू ऑफ जी चेंज विथ डेप्थ. जसं जसं पृथ्वीच्या सेंटरमध्ये जात जाऊ तसं तसे व्हॅल्यू ऑफ जी ही कमी होत जाते. ॲट द सेंटर ऑफ पृथ्वीच्या सेंटरभोवती जीची व्हॅल्यू हे 0 होते. द व्हॅल्यू ऑफ आर डिक्रीजेस. जसं जसं पृथ्वीमध्ये जाऊ तसं तसं व्हॅल्यू ऑफ आर डिक्रीजेस, बट द पॉईंट ऑफ द अर्थ मास, हे जे पृथ्वीचं मास आहे ते यम हे पण डिक्रीज होतं. दॅट इज जसं जसं आपण सेंटरमध्ये जाऊ तशा प्रकारे हे मास जे आहे ते डिक्रीज होत जातं आणि जेव्हा सेंटर पोहोच जातो तेव्हा ते मास हे 0 होतं आणि ॲक्सलरेशन ऑल्सो 0 होतं. सो दॅट कंबाईंड इफेक्ट आर अँड एम डिक्रीजेस व्हॅल्यू ऑफ जी.